16 जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुरुषोत्तम योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 181 पासून पुढे. तैसेची इया शरीरा कर्मे तव देहा संसारा आणि देह तव व्यापारा ना म्हणोचिने म्हणून देहे मानुषे ये मुळे होतीन चुके. ऐसे जग जनके बोलिले तेने मग तमाचे ते दारुण. स्थिरावलया वावधान सत्वाची सुडे सत्रान वाहुटळी. ते याची मनुष्याकारा मुळी सुवासना निगती आरा. घेऊन फुटती कोंबारा सुकृतांतरी. उकलतेनी उन्मेके प्रज्ञा कुशलते चितिके. डिरिया निगती निमिखे बाबुळे जुनी. मतीचे सोट वावे घालिती स्फूर्तीचे निथावे. बुद्धी प्रकाश घे धावे विवेकावरी. तेत मेधारसे सगर्भ आस्थापत्री सबोंब. सरळ निगती कोंब सद्वृत्तीचे. सदाचाराचिया सहसा टका उठती बहुवसा. घुमघुमती घोषा वेदपद्याच्या शिष्टागम विधाने. विविध याग विताने ये पानावरी पाने पालेजती. ऐशा यमायमी घोसाळिया उठती तपाच्या डहाळिया. देती वैराग्य शाखा कोवळिया वेल्लाळपणे. विशिष्टाव्रतांचे फोक धीराच्या अनगटितीक. जन्मे वेगे ऊर्ध्वमुख उंचावती. माझी वेदांचा पाला दाट तो करी सुवेद्येचा झडझडाट. जो वाजे अचाट सत्व निळतो तेत धर्म डाळ वहाळी. दिसती जन्मशाखा सरळी तिया आड फुडती फळी स्वर्गादिकी. पुढा उपरती रागे लोहिवी धर्ममोक्षाची शाखा पालवी. पाल्ला जत नित्य नवी वाढतीची असे. पै रवी चंद्रादी ग्रहवर पितृऋषी विद्याधर. हे आड शाखा प्रकार पैसू घेती. याही पासून उंचवडे गुडले फळाचे निबुडे. इंद्राधिकते मांदोडे थोर शाखांचे. मग तयाही उपरी डहाळिया तपोज्ञानी उंचावलिया. मरीची कश्यपादी या उपरी शाखा. एवं माळो वाळी उत्तरोत्तरो ऊर्ध्व शाखांचा पैसारो. बुढी साना अग्रिथोरो फळाढ्यपणे. वरी उपशाखाही पाठी येती फळभार जे किरीटी. ते ब्रह्मशांती अनगटी कोंब निगे. फळाचे निवोझेपणे ऊर्धी ओवांडे दुने. जव मागोते बैसने मुळीची होय. प्राकृत्याही तरी रोखा जे फळे दाटली होय शाखा. ते वांडली देखा बुडासिये. तैसे जेथुनी हा आगवा संसार तरुचा उठावा. तिये मुळी टेकती पांडवा वाढते ज्ञाने. म्हणून ब्रह्मेशान परोते वाढणे नाही जीवाते. तेथुनी मग वरोते ब्रह्मचिकी. परी हे असो ऐसे ब्रह्मादिकते अंगवसे. ऊर्ध्वमुळा सरिसे न तुकते गा. आणि काही शाखा उपरता जिया सनकादिक नामे विख्याता. तिया फळी फुळी नाटळता भरलिया ब्रह्मी. ऐसी मनुष्यापासून जाणावे ऊर्ध्वी ब्रह्मादी शेष पालवी. शाखांची वाढी बरवी उंचावे हे. पार्था ऊर्ध्वीच्या ब्रह्मादी मनुष्यत्वाची होय आदी. म्हणून ये आदी म्हणितले मुळे. एवं तुझ अलौकिको हा अर्धोधर्व शाखू. सांगितला भवरोखू ऊर्ध्वमुळो. आणि आधीची ही मुळे उपपत्ती परिसवली सविवळे. आता परिस उन्मुळे कैसे निहा. श्रीकृष्ण अर्जुनास पुढे सांगतात. म्हणूनच मनुष्य देह हा फांद्यांचे मूळ होय असे म्हणण्यात काही चूक नाही असे जगताच्या निर्मात्या श्रीकृष्णाने सांगितले. मग तमोगुणाची ती प्रचंड वावटळ थांबते. तेव्हा सत्वगुणाचा झंझावात सुरू होतो. त्यावेळी हा मानुष्यका रूप मुळाला सद्वासनारूप मूढ फुटतात व नंतर त्याला सुकृतरूपी अंकुर निघतात. विकसित होणाऱ्या ज्ञानाच्या योगे बुद्धी चातुर्यरूप सूक्ष्म अंकुर एका क्षणात निघून विस्तार पावतात. अंतःस्फूर्तीच्या बळाने बुद्धीचे फोक विस्तारतात
व विवेकाच्या जोराने बुद्धीत प्रकाश पडतो. मग धारणा सामर्थ्याने ओथंबलेले आस्थापत्रांनी सुशोभित असे सद्वृत्तीचे कोंब फुटतात. सदाचारूपी पुष्कळ अंकुर एकदम फुटून वेदघोष सुरू होतो. शिष्यांच्या आज्ञा व वेदांची विधाने व नाना प्रकारची यज्ञयागादी कर्मे अशा पानांवर फुटलेल्या पानांनी ते कोंब पालवतात. अशा यमदमरूपी घोष असलेल्या तपरूप डाळ्या फुटून कोवळ्या वैराग्य शाखा शोभा देतात. धैर्यरूपी तीक्ष्ण अणुकणूंच्या असलेले असे विशिष्ट व्रतांचे ऊर्ध्वमुख असलेले फोक उत्पत्तीच्या वेगयुक्त गतीमुळे उंचपर्यंत वर जातात. जोपर्यंत सद्गुणांचा प्रचंड वारा वाहत आहे तोवर या मनुष्य शाखेला वेदरूपी दाट पाने येऊन सद्विद्यांचा चोहीकडे सुकाळ होतो. तेव्हा धर्मरूप शाखेच्या विस्तारात सरळ जन्मरूप शाखा दिसते व जिला स्वर्गाधिक फळे आहेत. ज्यांना अशा आडव्या फांद्या फुटतात. पुढे वैराग्यरूप तेजस्वी शाखा फुटून तिला धर्म व मोक्षरूप कोवळी पालवी नित्य फुटतच असते. पुढे याच धर्मशाखेला रविचंद्रादी श्रेष्ठ ग्रह, पितर, ऋषी, विद्याधररूपी आडव्या फांद्या फुटतच असतात. याही शाखांहून वर उंच गेलेल्या इंद्रादिक शाखांचे समुदाय असून त्यांची बुडे फलाच्छदित असतात. मग त्यांच्याही वर तपश्रेष्ठ, ज्ञानश्रेष्ठ अशी मरीची, कश्यपादी डहाळ्या व फांद्या उठतात. याप्रमाणे एकावर एक अशा चढत्या कमानीने वरील शाखांचा विस्तार होतो व तेणेकरून हा वृक्ष बुडाशी लहान असून फलभाराने बराच मोठा आहे असा दिसतो. अर्जुना, यावरच्या शाखा मागूनही या वृक्षाला ब्रह्मदेवादी लोकांपर्यंत फलभार येऊन पुढे सूक्ष्म कोंब निघतात. या शाखांना इतकी फळे येतात की त्यांच्यावरील बाजूस भार सहन न होऊन त्या लवून मुळाशी टेकतात. सामान्य वृक्षाच्याही ज्या फांदीला अत्यंत फळे येतात ती फांदी लवून बुडाशी टेकते. त्याप्रमाणे अर्जुना, हा संसार वृक्ष जेथून उत्पन्न होतो त्या मूळ ठिकाणालाच ज्ञानाच्या वाढीने अगर उत्कर्षाने टेकतो. म्हणून ब्रह्मलोक, शिवलोक यांच्या पलीकडे जीवाचा उत्कर्ष नसतो. या लोकांच्या पलीकडे मग शुद्ध ब्रह्मच असते. पण हे असो, असा हा ब्रह्मादी लोक रूपी फांद्यांचा विस्तार केवढाही असला तरी ऊर्ध्व मूल जे माया विशिष्ट ब्रह्म त्याची सर त्यांना नाही. आणखी निवृत्ती मार्गाच्या सनकादिक नावाने प्रसिद्ध असलेल्या ज्या शाखा आहेत त्यांची फळात किंवा मुळात गणना नसून त्या ब्रह्मरूपच असतात. अशी मनुष्य लोकांपासून अखेरचे टोक जे ब्रह्मादिदेव तेथवर या शाखांची वाढ झालेली आहे. पार्था, ब्रह्मदेवादी ज्या वरच्या उंच शाखा आहेत व त्या ह्या मनुष्य फांदीपासूनच उत्पन्न होतात, म्हणून तिची आम्ही वरच्या फांद्यांच्या मुळात गणना केली आहे. याप्रमाणे मुख्य मूळ वर असून पुन्हा खाली व वर शाखा असलेला असा हा अलौकिक संसार वृक्ष तुला आम्ही सांगितला. याप्रमाणे या वृक्षाच्या खालील व वरील मुळांचे आम्ही तुला सविस्तर कथन केले. आता ह्याचे उच्छेद कसे होऊ शकेल ते ऐक. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.